नमस्कार. आज मी पुन्हा एकदा व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर गवार साफ करून घेते. अशा प्रकारे हाताने तोडून घेते. सुरीने कापले तर कडू लागते. इथे एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि कढीपत्ता घालून परतून घेते. कांदा नरम झाल्यावर एक बटाटा सालीसकट स्वच्छ धुवून कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून 2 मिनिटं वाफ काढून घेते. झाकण काढलेले आता गवार घालते आणि तेलात परतून घेते आणि झाकण लावून 2 मिनिटांनी वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. लाल तिखट हळद घालते आणि मिक्स करून घेते. इथे एक छोटा भोपळ्याचा तुकडा घेतलेला आहे मी बारीक तुकडे करून, तो घालते. मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. 5-7 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते. पुन्हा झाकण लावून घेते. पुन्हा झाकण काढलेलं आहे. बटाटा शिजलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालते, खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते भाजी. 2 मिनिटासाठी झाकण लावून घेते. आता झाकण काढलेलं आहे. भाजी छान मिळून आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. गवारीचे भोपळा घालून भाजी तयार आहे. समप्रमाणात तुरीची आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेते. त्यात एक मोठा टोमॅटो, 2 मिरच्या, मीठ, थोडंसं हिंग आणि हळद घालून कुकरला शिजवून घेते. डाळ शिजून घेतलेली आहे. आता रवीने घोटून घेते. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. इथे 2 शेवग्याच्या शेंगा साफ करून ठेवलेल्या त्या घालते. तेलावर परतून घेते. लाल तिखट घालते, चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून शेंगा शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. शेंगा नरम झालेल्या आहेत. त्यात शिजून ठेवलेली डाळ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते, कोथिंबीर घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. झाकण काढलेलं आहे. डाळीला छान उकळी आलेली आहे. डाळ खाली उतरवते आणि वरून फोडणी द्यायसाठी एका भांड्यात तेल घेतलेलं आहे. त्यात राई, जिरं घालते. 4 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या घालते. 2 सुक्या मिरच्या बारीक तोडून घेतलेल्या आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार केलेली आहे. वरून थोडंसं हिंग घालते. डाळीला वरून फोडणी देते आणि झाकण लावून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. शेंगा घालून डाळ तयार आहे. इथे शेंगा कुकरमध्ये वाफून घेतलेल्या आहेत मी. आतला गर काढून घेते शेंगांचा. अशा प्रकारे गर काढून झालेलं आहे. चमच्याने मी मिक्स करून घेते. हिरवी मिरची आणि लाल मिरची घेतलेली आहे. एक मोठा कांदा, धणे पावडर, जिरे पावडर, थोडंसं हिंग, हळद, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून सगळं एकत्र करून घेते. कांद्याला थोडं पाणी सुटेल. त्यात बेसन 2 चमचे तांदळाचे पीठ घालते. कोथिंबीर घालते, सफेद तीळ आणि मिक्स करून घेते. अजून पाणी घालत नाही. पीठ मळून घेते. त्याचा गोळा झालेला आहे. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याचे असे गोलाकार भजी करून पॅनमध्ये फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. भजी फ्राय करून झालेली आहे. आता मी काढून घेते.
इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे मी, स्वच्छ धुवून घेते, मीठ घालून कुकरला शिजायला ठेवते। इथे चण्याची डाळ घेतलेली आहे, ती शिजून घेतली कुकरला। आता भांड्यात काढून घेते, साबुदाणा भिजत घातलेला त्यात मिक्स करून घेते, पाणी घालते, सगळं मिक्स करून घेते, किंचित मीठ घालते। साबुदाणा शिजलेला आहे, त्यात बारीक चिरून ठेवलेला गूळ घालते आणि गूळ वितळेपर्यंत शिजून घेते। खोबऱ्याचे आणि काजूचे तुकडे घालते, नारळाचं दूध करून ठेवलेलं ते घालते आणि मिक्स करून घेते। आणि मणगण्याला उकळी काढून घेते, थोडीशी वेलची घालते आणि मिक्स करून घेते। मणगण्याला छान उकळी आलेली आहे, मणगणं तयार आहे। इथे कढईत तेल घेऊन एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची परतून घेते, त्यात बारीक चिरून ठेवलेली मेथीची भाजी घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते। भाजी थोडीशी आळलेली आहे, मिक्स करून घेते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते। ओलं खोबरं घालते आणि झाकण लावून वाफ काढून घेते। 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे, भाजी शिजलेली आहे, भाजीतलं पाणी पण आटलं आहे, मेथीची भाजी तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।